नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपल्या काकडी पिकामध्ये 40 ते 45 दिवस पूर्ण होतात किंवा 30 ते 35 दिवसामध्ये आपल्याला जे फ्लॉवरिंग दिसायला चालू होतं त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे किंवा जे आपल्याला फुलकळी निघत आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने अशा पद्धतीने जे मालाचं सेटिंग चालू होतं अशा पद्धतीने मालाचं ज्यावेळी सेटिंग चालू होतं प्रत्येक पेऱ्यामधून आपल्याला माल निघाला पाहिजे. त्याचबरोबर त्या मालाचं वेडावाकडा होणे किंवा जे गाठळणे अशी आपल्याला जी समस्या जाणवते ती जाणवली नाही पाहिजे. जेवढं फ्लॉवरिंग निघत आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर जे आता अवकाळी पाऊस थोडा कमी आलेला आहे त्याच्यानंतर दवबादळ पडत आहे त्याच्यामुळे पानं ओली राहणं त्याच्यानंतर हाय टेम्परेचर जाणवणं की ज्यामुळे डाउनी मिल्ड्यू असेल भुरे असेल किंवा जो थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत आहे त्याच्यासाठी फवारण्यांचं नियोजन कसं असेल त्याचबरोबर खतांचं शेड्यूल हे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी चांगली घेता येईल व कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे आपल्याला घेता येईल. आता आपण पाहू शकता अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेंडा चालू आहे. त्याचबरोबर हे फ्लॉवरिंग निघत आहे याचं चांगल्या पद्धतीने सेटिंगसुद्धा आपल्याला झालेलं आहे. हे पूर्ण बुडापासून सेटिंग झालेलं आपल्याला हे पाहायला मिळत आहे. आता ह्या स्टेजला प्लॉटाला तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. याच्यामध्ये एकरी 4 ते 5 किलोपर्यंत 13-0-45 त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट एकरी 4 किलो व बोरॉन 500 ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी 3 किलोपर्यंत 90% जो सल्फर आढळतो तो सल्फर एकरी 3 किलो त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे 4 ते 5 किलो द्या. हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर चांगलं मिक्स मायक्रोन्यूटन हे एकरी तुम्ही त्या पद्धतीने प्रमाण आहे एकरी 1 किलो असेल 2 किलो असेल ते घ्या. त्याच्यासोबत 13-0-45 हे खत त्याच्यानंतर तुम्हाला रिपीट द्यायचं की एकरी 4 किलो. हे 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन तुम्ही जर 3-3, 4-4 दिवसाचे गॅपने दिलं तर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ राहणार आहे. जो माल निघत आहे त्याचं सेटिंग होणार आहे व चांगल्या पद्धतीने मालाला वजन असेल कलर असेल हा मिळालेला पाहायला मिळणार आहे. आता पानं जास्त काल ओळी राहत आहेत त्याच्यानंतर हाय टेम्परेचर जाणवत आहे. मग डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त जाणवत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कर्जत स्ट्रायकर ही फवारणी घेऊ शकता किंवा तुम्ही रिडोमेल गोल्ड त्याच्यासोबत PSP याची फवारणी घेऊ शकता. जर तुम्हाला जर फवारणी बदलायची असेल तर तुम्ही कॅब्रेटॉप वापरू शकता. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने डाउनी मिल्ड्यूवर कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळेल. आता थ्रिप्ससाठी कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही ॲमिस्टार टॉप सिमोडिस याचा वापर करू शकता किंवा तुम्ही स्कोर कवच याच्यासोबत मॅटाडोर याचासुद्धा वापर करू शकता. ज्यावेळी तुम्हाला लाल कोळी व थ्रिप्सचा एकत्रितरित्या प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे देऊ शकता की ज्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यासाठी मेरिवॉन 40 मिली ॲबॅसिन 50 मिली याचा स्प्रे देऊ शकता किंवा तुम्ही अल्टिमेर वापरू शकता जे आपल्याला जीवाग्रो कंपनीचे एक्सपोनन्स वापरू शकता किंवा तुम्ही ग्रासियासुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने शेंडा चांगला कंटिन्यू चालू राहायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही जी ICL कंपनीची 12-5-27 ही खताची ग्रेड आहे ती तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये 12% कॅल्शियम हा ऑक्साईड स्वरूपातील पाहायला मिळतो तो घ्या. त्याच्यासोबत एखादं सिविडो एक्स्ट्रॅक्ट घ्या. मग तुम्ही मेगाफॉल वापरू शकता, बायोविटा वापरू शकता, बायोझाईम वापरू शकता किंवा तुम्ही अमिनोफुलविकसुद्धा वापरू शकता. 12-5-27 त्याच्यासोबत एखादं सिविड व त्याच्यासोबत एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मग अँट्रॉकॉल वापरू शकता. Z78 असेल M45 असेल याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरू शकता की ज्यामुळे प्लॉटची ग्रोथ कंटिन्यू चांगली पद्धतीने चालू राहणार आहे. त्याचबरोबर जी फुलकळी निघत आहे त्याचं चांगलं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने जर नियोजन केलं ज्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग दिसत आहे त्यावेळी फुगवणीसाठी तुम्ही 0-27 असेल 0-44-44 असेल किंवा 42-47 असेल याचंसुद्धा ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता ज्यामुळे चांगल्या पद्धतीने मालाची फुगवण होणार आहे. परंतु आपल्याला कॅल्शियम हे चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे. मग तुम्ही वरतून देऊ शकता ड्रिपमधून देऊ शकता की ज्यामुळे जो पुंग्या होणे किंवा माल वेडावाकडा तयार होणे जे वेलवर्गीय पिकं असतील मग त्याच्यामध्ये काकडे असेल दोडका असेल कारला असेल किंवा जुकेनीसारखं पीक असेल याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वेलीमध्ये कॅल्शियमची मात्रा ठेवली तर कोणतेही ड्रॉपिंग होणार नाही, माल वेडावाकडा होणार नाही, चांगल्या पद्धतीने सेटिंग तुम्हाला झालेलं हे पाहायला मिळणार. तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.